काही लोकांनी निरोपाचं भाषण करता करता आरोपाचं भाषण सुरू केलं। निरोप समारंभाचा आरोप समारंभ झाला। खरं म्हणजे मी तर चांगलं बोललो होतो, मला कधी निरोप समारंभाला कुणावर टीका करायला आवडत नाही, माझा तो स्वभाव नाही। परंतु कालचं जे निरोप समारंभाचा आरोप समारंभामध्ये बदल झाला ते पाहिल्यानंतर सभापती महोदय, दिलीप प्रभावळकरांचा एक चित्रपट आठवला, चौकट राजा। त्यात एक गाणं होतं, मी असा असा कसा वेगळा वेगळा। नीलमताईंना माहीत असेल ते। या सभागृहात काल कवितांचा माहोल होता। टोमणे सम्राट देखील आपण पाहिले आणि मला विंदा करंदीकरांची कविता एक आठवली। काल विंदा करंदीकरांची कविता इथं आली, उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, श्रेय जास्ते त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा। ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा। ही विंदा करंदीकरांची कविता आहे। काही जण काल म्हणाले सभागृहात आलं नाही तरी चालतं, पण निरोप समारंभाला यायला पाहिजे। सभापती महोदय, हे म्हणजे असं झालं, भजनाला नाही मात्र भोजनाला मात्र न चुकता यायला पाहिजे। आणि म्हणून सभागृहात 6 वर्ष ड्रॉप आणि आलं तर डायरेक्ट सेंड ऑफ, अशा प्रकारची काही परिस्थिती काल पाहिली। करोना संकटापासून शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती, नैसर्गिक संकट, अतिवृष्टी यासारखे राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न मांडायला जे सभागृहात नव्हते ते काल फक्त आरोप करायला आले होते। आपण इथं विकासाचं गाणं गायला आलोय, विकासाला पुढे न्यायला आलोय, वैयक्तिक सुखदुःखाचं रडगाणं मांडायचं हे सभागृह नाही आहे। परंतु सार्वजनिक जीवनात असलेल्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। मी एवढंच सांगतो सभापती महोदय, पैर की मोच और छोटी सोच, पैर की मोच और छोटी सोच हमें आगे बढ़ने नहीं देती। टूटी कलम और औरों से जलन, टूटी कलम और औरों से जलन खुद का भाग्य लिखने नहीं देती। काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देती। बोलो अभी, दुसऱ्याचा हेवा करून आपल्याला काही मिळू शकत नाही। दुसऱ्याची रेष छोटी करून आपली रेष मोठी होत नाही। त्यासाठी आपली रेष मोठी करावी लागते आणि ती कामाच्या माध्यमातून करावी लागते। हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो। मी हे बोलणार नव्हतो, परंतु सगळ्यांनी चांगल्या भावना मांडल्यानंतर या ठिकाणी जे काही उत्तर आलं त्या उत्तरामुळे या ठिकाणी मी हे बोलतोय। कोविड काळात केलेल्या कामाचं एक पुस्तक काढा, त्याचं डॉक्युमेंटेशन करा, अशी विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली। चांगली मागणी आहे, चांगलं आहे, करायलाच पाहिजे, त्या आठवण आपल्याला राहिलीच पाहिजे। पण त्यात बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतील। बॉडी बॅग मधला घोटाळा, खिचडी मधला घोटाळा, रेमडेसिवीर मधला घोटाळा, त्याचबरोबर कोविड सेंटर मधला घोटाळा, ऑक्सिजन प्लांटचे पैसे कोणी खाल्ले त्याचा घोटाळा, हे सगळं आलं पाहिजे त्यामध्ये। हे घ्यावंच लागेल। कोविडच्या त्या काळात काय काय झालं त्याचा मी सुद्धा साक्षीदार आहे। मी नगर विकास मंत्री होतो। कोविड सेंटर किती आणि कशी उभी केली ते मला माहित आहे। कुठल्या प्रकारे कशा पद्धतीने दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी कोविड सेंटर पहिला आम्ही बीकेसी मध्ये उभं केलं, मला आठवत आहे। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटर उभी केली आणि त्यावेळी देखील आम्ही रस्त्यावर फिरत होतो, पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होतो। हे देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे। पण कोविडच्या काळात काय काय झालं आपण पाहिलं। एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे लोक पैसे करत होते, सगळीकडे सामसूम असताना काही जण लुटमार करत होते। सभापती महोदय, मी बोलणार नव्हतो, परंतु मला बोलायला लागतंय। आज मला कविवर्य वसंत बापट यांच्या 4 ओळी आठवतात। आई गेली शेजारी, बाबा गेले बाजारी, आजी आता आजारी, सामसूम झाली आता चढवूया हल्ला, मोठ्या मोठ्या डब्यावर मारू डल्ला।